कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता एक काय ते ठरवा तुम्ही, किती दिवस असं गुरफटत राहणार? हा, आयुष्यात पुढे गेलं पाहिजे का नाही? खरं सांगू काय, मी आता एकटा नाही पुढे जाऊ शकत आयुष्यात आईचं। आमचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे, आम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही। आणि आता हे बी खरं आहे की इथून पुढे आम्हाला अजून कोणावर प्रेम होऊ शकत नाही। ताई, ताई अजून झोपली नाहीस? जाग्या दिसतोय ना व मग? अगं तसं नाही ताई, म्हणजे मला असं विचारायचं होतं का तू अजून का नाही झोपलीस? काय झालं? काय नाही ताई, डोसकं दुखतंय, चेपून देऊ? नग, जाऊन झोप जा। नाही म्हणजे तसं नाही ताई, तुझ्या डोसक्याला लई ताप असतोय म्हणून तर रात्रभर झोप लागत नाही तुला, म्हणून म्हटलं डोसकं चेप। तुला नग सांगितलं ना व, जा जाऊन झोप। अगं ताई तेच तर, मला बी झोप येणं झाल्या म्हणून तर इकडे आले। का तुला झोप नाही याला काय झालं? हा, रात्रीची अशी भूतावनी कशापाई फिरायलीस? मला लई काळजी वाटायली बघ ताई, कोणाची? तुझी आणि अधिपतींची। का आमची काळजी वाटण्यासारखं काय झालंय? बघ ताई, ती मास्तरीन घर सोडून गेल्यापासून का नाही अधिपती लई टेन्शन मध्ये असतात। अधिपती टेन्शन मध्ये आहेत म्हणून तू बी टेन्शन मध्ये असतीस, म्हणून तर तू रात्रभर झोपत नाहीस। मला तुझी लई काळजी वाटते ग। पण आम्हाला आता वेगळीच काळजी वाटायली। कसली ताई? सुनबाई घर सोडून तर गेल्या, पण अजून त्या अधिपतींच्या मनातनं काही जात नाहीत। वही की ती घर सोडून गेली खरी, पर अधिपती बघ की तिच्या आठवणीत केवढी झुरायल्यात। म्या म्हणते कशासाठी तिच्यावर एवढं प्रेम करायचं? तिची लायकी तर आहे का? तिला तर काय किंमतच नाही ग नवऱ्याची। पर ताई बघ की अधिपती, अगं त्यांनी तर बायकोला पार मनाच्या गाभारात कैद करून ठेवलंय बघ। बाहेर काढायचं काय नावच घेणार ग ते? अधिपतींच्या डोसक्यावरचं हे भूत आम्हाला लवकरच उतरवावं लागल। देवा, आत्ता बाळ त्याच्या बाबांबरोबर नाहीये आणि आत्ता माझ्याबद्दल अधिपतींच्या मनात खूप राग आहे। पण आज होळीच्या दिवशी तरी तुझ्याकडे एकच प्रार्थना करते, त्यांच्या मनातला रागाचा राक्षस जळून खाक होऊ दे आणि आमचं आयुष्य पूर्वीसारखं होऊ दे। आई अंबाबाई, अधिपतींच्या मनात मास्तरीनबाई घर करून बसल्या आहेत, त्या लवकर त्यांच्या मनातून बाहेर गेल्या पाहिजेत, त्यातच त्यांचं भलं आहे। सारखं आपलं मास्तरीन करू लागले तर जगणंच विसरून जातील। सगळं आयुष्य त्या मास्तरीच्या मागं घालवतील, जे आम्हाला काय अजिबात आवडायचं नाही। त्यांच्या मनात हे प्रेमाचं जे भूत शिरलंय ते लवकर बाहेर गेलं पाहिजे, आणि हे भूत बाहेर काढण्यासाठी आम्ही काय पण करू। आई, आम्हाला आमच्या पोराचं आयुष्य सुखी झालेलं बघायचंय। आजी, अगं आजी, 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 काय चाललंय काय मी तुम्हालाच भेटायला येत होते। काय झालं? आजी, हा आजी, निस्ता आजी आजी काय करतीयस? काय झालं? अहो मी आजी झाली आहे। अरे वा, 1.5 वर्षापूर्वी माझ्या पुरीच्या लग्नाला आलते बघा तुम्ही। अहो तिलाच मुलगी झाली, त्याचीच पिढी द्यायला आले मी तुम्हाला। अरे वा वा वा, अभिनंदन आजीबाई। मग छान, ते कसं वाटतं या आजी होऊन? अहो लय भारी वाटते बघा। हे घ्या पेढे। बाळबाळंतीन कशी आहे? अंबाबाईच्या कृपेने समजा चांगलं चाललंय बघा। तुम्ही एकदा या बघायला। वय वय, येईन नक्की। चला जाते, मी लय कामं पडल्यात। वय वय, परत एकदा अभिनंदन ग। हा, बाळ जन्माला आलं का कसं घराचं गोकुळ होते, त्याच्यासोबतचा प्रत्येक दिवस सण असल्यासारखा वाटतो बघा। कोणाची भांडणं नाहीत, कुणाविषयी राग उरत नाही, प्रत्येकाचं जग बाळाच्या अवतीभोवती असते। समधे बाळ वाहत्यात आणि आपापल्या बालपणात रमत्यात। निस्ती निराग असता एक बाळ घराचं नंदनवन करतं। अधिपती आणि सुनबाईला बाळ झालं तर या घरातली पण भांडणं मिटतील काय? भुई आणि सुनबाई या दोन्ही तलवारी
बाळ नावाच्या मॅनात जातील काय? जातीलच. देवा, आमच्या घराचं पण लवकर गोकुळ कर रे बाबा. अधिपती, अधिपती, अहो काय झालं, तुम्ही खाली आला नाही सा? काय काम होतं का? काही काम नाही. तुम्ही नाश्त्याला नाही आला, काल रात्री बी जेवला नाही सा नीट. नाही, भूक नव्हती. अहो अधिपती, रोज तुमचं जेवण शिल्लक पडायलंय. शिल्लक पडतं म्हणजे सांग धनाजीला बनवू नको बनव माझं जेवण. अहो असं कसं बोलतायसा तुम्ही? तुम्ही काय हवेवर जगणार आहे सा वय? आणि आज तर होळीचा सण आहे, सणावरच जेवणार नाही वय तुम्ही? आणि हे काय अशी खोली अशी अस्ताव्यस्त का झाल्या? पायाला बी लई कचकच वाहिल्या. खोली साफ नाही केली वाटतं. मी रकमाला पाठवते. हा ना ए बाई, माझे कुणाला पाठवू नकोस आता, गप बस. अहो असं सणावाराची पारोशी खोली ठेवणं बरोबर नाही. अगं तू जा की तुझं काम कर, तू ह्याच्यात पडू नको. मी जरा पडणार आहे तुझा. पडणार आहे? अहो आता तर सकाळ झाल्या आणि आता पडणार आहे म्हणजे तब्येत बरोबर आहे ना? व तब्येत ठीक आहे, पण तू लई प्रश्न विचारायला लागली तर बिघडल. तू जा. ठीक आहे. अक्षरा, हा, इकडे तुळशी समोर सडा घातलाय मी. इथे पण रांगोळी काढशील हं? हो हो. अहो, तुम्ही का करताय सगळं? मग कोण करणार? मी करते ना. तेच ना. अहो, आम्ही करतो, तुम्ही नका थकू बरं. बाबा थांबा, मी करते. दे. बाबा, अहो, ती बोलतीये तुमच्याशी, काही हो नाही उत्तर द्याल की नाही? बाबा राहू दे. अहो, तुम्ही हो लागलं ना? मिस बाबा. काय करताय हो? लागलं ना? मी सांगत होते तुम्हाला, ऐकत नाही तुम्ही. अरे एवढं काही नाही झालेलं, आणि मी नाही केलं तर कोण करणार आहे? मी बाबा, मी म्हटलं ना मी करते म्हणून. केवढं लागलंय बघा आता. चला मी हळद लावते, या चला घरी. हा हा. बाबा काय झालं? चला ना घरात, चला मी हळद लावते. माझे हात आहेत, माझी मी लावीन हळद. अहो तुम्ही काय? अहो ऐका ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.